नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे नफा तोटा हे महत्त्वाचं प्रकरण. तर पहा, नफा तोटा प्रकरण हे पाहण्यापूर्वी सुरुवातीला त्याच्यावर आधारित जे काही सूत्र आहे महत्त्वाचे ते सुरुवातीला बघून घेऊ. तर पहा, या ठिकाणी 4 सूत्र दिले आहे. तर पहा, एक एक उदाहरण घेऊन आपण ते सूत्र क्लिअर करू. तर पहा, लक्ष द्या. पहिलं सूत्र दिलं आहे, नफा बरोबर विक्री वजा खरेदी. म्हणजे काय? तर पहा, विक्री किंमत समजा 100 असेल, विक्री किंमत 100 असेल, परंतु खरेदी किंमत जर 80 असेल, खरेदी किंमत 80 आहे, तर आपल्याला तिथे नफा होईल. किती रुपये नफा होईल? 20 रुपये. लक्षात आलं तुमच्या? एखादी वस्तू विकत आहे आपण 100 रुपयाची, पण आणली कितीची होती? 80 रुपयाची. मग मला सांगा, विक्री 100ची आहे, आणली आपण, खरेदी कितीची केली? 80 रुपयाची. म्हणजे 20 रुपये आपल्याला काय होईल? प्रॉफिट होईल. मग या ठिकाणी काय दिलं आपण? नफा 20 रुपये. येईल लक्षात? त्यानंतर दुसरं सूत्र पाहू आता, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. आता पहा, समजा खरेदी किंमत ही 100 रुपये आहे, म्हणजे आणली कितीची वस्तू आपण? 100 रुपयाची, आणि विक्री कितीला केली? तर विक्री समजा मी 80 रुपयाला केली, तर यामध्ये 20 रुपये काय होईल? हा 20 रुपये होईल आपला तोटा. त्याचं कारण जास्त रुपयाला वस्तू आणली आणि कमी रुपयाला विकली, म्हणून आपला काय 20 रुपये काय होईल? इथे तोटा होईल. येईल लक्षात? चला, त्यानंतरचं पहा, या ठिकाणी शेकडा नफा बरोबर नफा भागेला खरेदी गुणेला 100 असं दिलं आहे. शेकडा नफा जर काढायचा असेल समजा, तर पहा काय करता येईल आपल्याला. खरेदी किंमत समजा 100 असेल, खरेदी किंमत 100 असेल, त्याच्यावर आपल्याला 20 रुपये नफा झाला असेल, जसं इथं 20 रुपये नफा झाला. याच गणिताला समजा आपण शेकडेवारीमध्ये जर काढतो म्हटलं, शेकडेवारीमध्ये तर कशा पद्धतीने निघेल पहा. नफा किती? तर 20 रुपये. मग याचा शेकडा म्हटलं म्हणून गुन्हेला काय कराल? 100. बस झालाय. काय होईल पहा, हा 100 आणि हा 100 कटला, काय राहिलं? फक्त 20. हे 20% राहील. 20% काय होईल? हा नफा होईल. येईल लक्षात? आता याच पद्धतीचं गणित तिथे पाहू. पहा, शेकडा तोटा म्हटलं आहे त्यांनी, बरोबर तोटा भागेला खरेदी गुणेला 100. आता हे तोट्याचंच गणित आहे, वर दिलेलं आपल्याला. मग पहा, समजा 20 रुपये तोटा झाला आणि खरेदी किंमत किती होती? 100 रुपये. हे खरेदी किंमत 100, ठीक आहे, आणि गुणाकारात काय? तर इथे शेकडा म्हटलं म्हणून गुणेला 100. लक्षात घ्या, शेकडा म्हटल्याशिवाय गुणेला 100 करता येत नाही, ठीक आहे ना. तर हा 100 आणि हा 100 कटला, मला सांगा हे 20% काय राहील? हा 20% राहील शेकडा तोटा. जसं इथे शेकडा काय आला होता? नफा, तसं इथे काय येईल? शेकडा तोटा येईल. येईल लक्षात? आता हे महत्त्वाचे 4 सूत्र झाले आहे, याच्यावरच आधारित पूर्ण प्रकरण आहे, म्हणून काळजीपूर्वक याची रिव्हिजन मारा आणि याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहे ते आता आपण बघू. तर लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. रामरावने 1240 रुपयाची वस्तू 1630 रुपयाला विकली, तर त्याला झालेला नफा किती? फक्त नफा विचारला आहे त्याने, झालेला नफा किती. मग नफ्याचं सूत्र काय आहे? तर पहा, लिहून घेतो आहे तिथे लक्षात राहण्यासाठी. नफा बरोबर काय? तर विक्री किंमत, काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत हे लिहून दिलं आहे मी तुम्हाला. मग काय करता येईल? नफा काढायचा आहे तर विक्री किंमत किती आहे? मोठी विक्री किंमत म्हणजे ही आहे, हा 1630, वजा खरेदी किंमत किती आहे? 1240. हे 1240 लिहून टाका. एक कधीही लक्षात ठेवा, विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किंमतीपेक्षा, तर काय होतं? नेहमी नफा होतं. हे लक्षात असू द्या. या दोघांची वजाबाकी करून उत्तर आपलं बस झालं आहे. आता मला सांगा, याची वजाबाकी करून घेतो, याला इथे घेतोय पहा 1240. ओके, वजाबाकी करू. 0मधून 0 हा 0 राहील. त्यानंतर 13मधून 4 गेले, हा 9 राहिला, हा 1 इथे आला. त्यानंतर 16मधून 13 गेले, 3 राहिले. याचा अर्थ 390 हे झाला काय? नफा. इथे लिहून घेतोय मी 390 आणि इथून काढून टाकतोय. हे लक्षात पहा, 1630 मधनं 1240 वजा करा, 390 नफा मिळतो तुम्हाला. आणि याने फक्त नफा विचारला आहे म्हणून नफा दिलाय आपण, शेकडेवारी वगैरे काही म्हटलं नाही आहे. ओके, चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे. गणेशने 1570 रुपयाची वस्तू 1920 रुपयाला विकली, तर त्याला झालेला नफा किती? नफा काढायचा. नफा सूत्र आता याच्या पूर्वीच आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. नफा काढण्यासाठी विक्री किंमत किती आहे? 1920 रुपयाला विकली. विकली म्हणजे काय? विक्री किंमत 1920. चला, खरेदी किंमत वजा करू 1570, त्यामध्ये 1570 हे वजा करा. बस झालाय. येईल लक्षात? मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा झाली तर काय होते? या ठिकाणी नफा होतो. तर पहा, ही संख्या इथे आणतोय पहा वजाबाकी करण्यासाठी. 0मधून 0 0, 2मधून 7 जात नाही, 1 घेतला, 12मधून 7 गेले, 5 राहिले, हा एक इथे. त्यानंतर 19 मधून 16 गेले, राहिले किती 3.
म्हणजे 350 हा झाला आपला नफा. इथे लिहून घेतो आहे मी 350 नफा, हा काढून टाकतो इथे. येईल लक्षात? चला लिहून टाका. म्हणजे या गणिताचं उत्तर काय? नफा किती झाला तर 350. येईल लक्षात? चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका विक्रेत्याने 1520 रुपयाची वस्तू 1390 रुपयाला विकली तर त्याला किती तोटा होईल? साहजिक आहे, तोटाच होणार आहे. 1520ची वस्तू जर 1390ला तो विकत असेल तर. ठीक आहे ना? पहा, तोट्याचं सूत्र काय नेमकं? तोट्याचं सूत्र मी लिहून दिलं आहे तुम्हाला. काय तर खरेदी वजा विक्री. ठीक आहे. आता काय करता येईल? तोटा काढायचा आहे. म्हणजे खरेदी कितीची होती? 1520 रुपयाची ती खरेदी होती. येईल लक्षात? मला सांगा त्याने कितीला विकली? 1390 रुपयाला विकली. म्हणजे तोटाच होणार आहे. कमी रुपयात विकली म्हणजे तोटा होईल. आता मला सांगा तोटा किती होईल? तर वजाबाकी करू. हा अंक इथे आणतोय. पहा, लक्ष द्या. ठीक आहे, वजाबाकी करतोय. 0 मधून 0 0 राहिले, 2 मधून 9 जात नाही, 1 घेतला, 12 मधून 9 गेले, 3 राहिले, हा एक इथे येतो. म्हणजे पूर्ण 15 मधून 14 गेले, 1 राहिला. याचा अर्थ आपला तोटा किती? हा तोटा राहिला 130 रुपये. हे काढून टाकतोय मी. किती तोटा मिळाला आपल्याला? 130 रुपये. चला लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका विक्रेत्याने 1325 रुपयाची वस्तू 1035 रुपयाला विकली तर त्याला किती तोटा होईल? तोटाच होणार आहे. याच्यापेक्षा ती किंमत कमी आहे. आणि एक लक्षात घ्या, कधीही खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. काय म्हटलं आहे? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो, परंतु खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो. परत एकदा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर काय होतो? तोटा होतो. या दोन गोष्टी महत्त्वाच्या, लक्षात ठेवण्यासारख्या. ठीक आहे. चला तर या ठिकाणी काय म्हटलं आहे पहा आपल्याला. खरेदी किंमत किती आहे? 1325. हे लिहून घेतोय मी. काय? 1325 वजा विक्री किंमत किती आहे? 1035. आता हा तोटा मिळतो आपल्याला. त्यासाठी वजाबाकी करून घेऊ. 1035 याच्या खाली मांडणी करतोय. 5 मधून 5 0, 2 मधून 3 जात नाही, 1 घेतला. म्हणजे 12 मधून 3 गेले, 9 राहिले, हा एक इथे. आता पूर्ण या 13 मधून समजा 11 गेले तर 2 राहते. म्हणजे काय? आपल्याला तोटा किती होईल? 290 रुपये. या ठिकाणी लिहून टाका 290 रुपये. ठीक आहे. चला हे काढून टाकतो. म्हणजे उत्तर काय आपलं? तोटा किती आला? 290. येईल लक्षात? चला त्यानंतरचा प्रकार बघू आता एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. गोपालने 800 रुपयाची वस्तू 1200 रुपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला? तर त्याला शेकडा नफा किती झाला? वस्तू किती रुपयाची आहे? 800 रुपयाची. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? तर ती आहे 800. लक्षात घ्या. त्यानंतर विक्री किंमत किती आहे? किती रुपयाला विकली? 1200 रुपयाला. ओके, 1200 रुपये. हे लिहून घ्या. खरेदी आणि विक्री. आता लक्षात घ्या, या दोघातला फरक म्हणजे आपला नफा. येईल लक्षात? 800 रुपयाची वस्तू आहे, 1200 रुपयाला विकत आहे. म्हणजे किती रुपयाचा नफा झाला? 400 रुपयाचा. पहा, 1200 आणि 800 मधला फरक तो 400चा. मग नफा किती? तर नफा झाला आपल्याला 400 रुपये. आणि खरेदी किंमत नेहमी छेदात लिहायची. खरेदी किंमत ही छेदात आणायची. म्हणजेच काय? 800 रुपये. येईल लक्षात? बस. यांनी काय म्हटलं? शेकडा नफा किती? बघा, शेकडा नफा किती? शेकडा नफा म्हटलं म्हणून काय करायचं? गुन्हेला 100. बस झाला आहे. येईल लक्षात? या दोघांमधला फरक अंशात लिहा, जो नफा आहे आपला. ठीक आहे. तोटा आहे, तोट्याच्या पद्धतीने आपण काढू शकतो. यानंतरचं गणित तेही पाहू. ठीक आहे. पहिले नफा घ्या, त्यानंतर खरेदी किंमत हे छेदामध्ये आली पाहिजे. हे 1200 वगैरे छेदात घेऊ नका. खरेदी किंमत नेहमी छेदात लिहायची. येईल लक्षात? चला, गुन्हेला काय? 100. गुन्हेला 100 का बरं केला आहे आपण? कारण आपल्याला टक्केवारी म्हटलं आहे, शेकडा किती म्हटलं आहे म्हणून. चला काय होईल पहा. 0 0 0 0 कटला, 8 1 8 8 45. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती? तर 50% असं उत्तर मिळते. येईल लक्षात? या गणिताचा नफा किती? तर पहा, त्याला शेकडा नफा किती झाला? तर 50% झाला आहे. ठीक आहे. चला लिहून टाका. त्यानंतर परत एक गणित याच पद्धतीचं बघू एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. मिनलने 1500 रुपयाची वस्तू 1800 रुपयाला विकली तर त्याला किंवा तिला शेकडा नफा किती झाला? मग शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर पहा, किती रुपयाची वस्तू आहे? 1500 रुपयाची. म्हणजे खरेदी किंमत पहिले लिहून घेऊ. हे 1500 आणि विकली कितीची आहे? 1800ला. हे विक्री किंमत लिहितोय मी किती? तर 1800. ओके. याच्या दोघांमधला फरक, कारण खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होईल. मग नफा किती झाला? तर या दोघांमधला फरक 300. हे लिहून घेतला मी नफा. ओके. खरेदी किंमत कोणती आहे? हे छेदामध्ये लिहा. खरेदी किंमत किती? 1500. इथे लिहून टाका 1500.
येईल लक्षात. चला टक्केवारी किंवा शेकडेवारी म्हटलं म्हणून गुन्ह्याला 100 करा. बस झालाय. काय होईल पहा, 0 0 0 0 कटला, 15 1 15 आणि 15 2 30. याचा अर्थ आपलं हे उत्तर काय तर 20% राहील. 20% काय झाला, त्याला नफा झाला, कारण त्यांनी पहा शेकडा नफा किती झाला असं म्हटलं आहे, तर 20% शेकडा नफा झाला आहे. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचं प्रकार बघू आता नवीनवाला एक आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका व्यापाऱ्याने 1500 रुपयाची वस्तू 1200 रुपयाला विकली तर व्यवहारात शेकडा तोटा किती. आता तोटा विचारलाय, शेकडा तोटा किती. मग मला सांगा, एका व्यापाऱ्याने 1500 रुपयाची वस्तू म्हणजे खरेदी किंमत किती होती, खरेदी किंमत होती 1500. ओके. आणि विक्री किंमत किती झाली, विक्री किंमत झाली ती 1200. मी हे सांगितलं तुम्हाला, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो. मग तोटा कसा होईल पहा, या दोघांमधला फरक कितीचा तर 300चा. हा लिहून घेतोय मी या ठिकाणी 300. ओके. त्यानंतर खरेदी किंमत छेदामध्ये नेहमी लिहायची, हे मी यापूर्वी पण सांगितलं आहे तुम्हाला. मग तो शेकडा तोटा असो किंवा नफा असो, खरेदी किंमत छेदामध्ये आली पाहिजे. बस झालाय. आता हे गणित तोट्याचं मिळालं आपल्याला, गुन्हेला काय 100. शेकडेवारी म्हटल्याशिवाय गुन्हेला 100 घ्यायचं नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला काय होईल, 0 0 0 0 कटला, काय राहील 15 1 15 15 2 30, म्हणजे परत 20% काय होईल, हा तोटा होईल. येईल ना लक्षात. इथे लक्षात घ्या, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे. 1500 रुपयाची वस्तू ग्राहक आणतो, विक्रेता आणतो आणि ते कितीला विकत आहे, 1200 रुपयाला विकत आहे. याचा अर्थ काय, 300 रुपये त्याचा लॉस होत आहे, म्हणजेच काय तर तोटा होत आहे. येईल लक्षात. मग हे टक्केवारीत काढल्यानंतर उत्तर काय तर 20% तोटा. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. परत त्याच पद्धतीचं एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामध्ये 2. काय म्हटलंय, एका व्यापाऱ्याने 7000 रुपयाची वस्तू 6720 रुपयाला विकली तर व्यवहारात शेकडा तोटा किती. शेकडा तोटा विचारलाय. आता खरेदी किंमत पहिले पाहून घ्यायची. खरेदी किंमत कुठली, किती रुपयाची वस्तू होती ते 7000 रुपयाची, झाली खरेदी किंमत. आली विक्री किंमत किती, ही विक्री किंमत. विक्री किंमत किती कमी रुपयाची आहे, म्हणजे 6720. आता याच्यापेक्षा कमी रुपयाने विकत असेल तर साहजिक आहे तोटा होणार आहे. मग तोटा लक्षात घ्या. तोटा किती रुपयाचा आहे असं लक्षात येत आहे. नाहीच वजाबाकी करता आली, इच्छा इथं करता येते ना आपल्याला. पहा करता नाही बाजूला घ्यायची, काही अडचण नाही. पहा करून टाकू पहिले वजाबाकी. पहा काय होईल, 0 मधून 0 0, परत 1 घेतला, 10 मधून 2 गेले 8 राहिले, हा एक इथे येतो परत. त्यानंतर 10, परत 10 मधून 8 गेले 2 राहिले, हा एक इथे आला. म्हणजेच काय, 7 मधून 7 गेले 0 राहिले, किती राहिले 280. 280 काय या दोघांमधला फरक. येईल लक्षात. आता हे इथे बाजूला लिहून घेतोय, इथे खाली इथे लिहितोय मी बरोबर 280. ओके. आता मला सांगा 280 लिहिल्यानंतर खरेदी किंमत छेदामध्ये काय 7000. बस झालाय. शेकडा तोटा किती. बस झालाय. येईल लक्षात. पहा लक्ष द्या. 1 2 3 1 2 3 3 3 0 कटले, 7 1 7 आणि 7 चोक 28. याचा अर्थ 4% हा तोटा होईल. किती टक्के तोटा, 4% तोटा होईल. येईल लक्षात. या दोघांमधला फरक काढला इथे लिहिला, कारण तोट्याचा फरक आहे तो, आणि भागाकारात काय तर खरेदी किंमत लिहिली, गुन्हेला काय 100. येईल लक्षात. चला हे सोडवल्यानंतर उत्तर काय मिळेल तुम्हाला, 4% तोटा. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. जर 60 वस्तूंची विक्री किंमत ही 90 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती. शेकडा नफा काढायचा आहे. आता पहा 60 वस्तूंची विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे काय, आपल्या जवळच्या वस्तू जात आहे. हे वस्तू आहे, हे रुपये नाही या ठिकाणी, हे वस्तू आहेत. पहा आपल्या जवळच्या वस्तू जात आहे. पहा लक्षात घ्या. म्हणजे 60 वस्तू आपल्या जवळच्या जात आहे आणि आपल्याकडे 90 वस्तू येत आहे. म्हणजे 90 वस्तू काय होत आहे, येत आहे. मग मला एक सांगा, 90 वस्तू जेव्हा येत आहे तर मला सांगा प्रॉफिट किती वस्तूंचं झालं, किती वस्तूंचा झाला प्रॉफिट. 60 वस्तू गेल्या, त्याच्या बदल्यात आपल्या 90 वस्तू आल्या, म्हणजे 30 वस्तू जास्त आल्या आपल्याकडे. मग 30 वस्तू हा झाला आपला नफा. येईल लक्षात. 30 वस्तू काय झाला, ह्या झाला आपला नफा. मग आपली खरेदी किंमत म्हणजे आपल्याकडे वस्तू काय होते, किती होत्या तर 60. या 60 वर आपण 30 वस्तू जास्त कमवल्या, मग ही शेकडा नफा किती. बस झाला. पहा किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती. मग शेकडा नफा करण्यासाठी काय करतो, गुन्हेला 100. फक्त लक्षात असू द्या की या वस्तू आहे, वस्तू आपल्याजवळून 60 जात आहे, मी बाण दाखवले 60 जात आहे, त्याच्या बदल्यात आपल्याकडे किती आहे 90 येत आहे. म्हणजे या दोघांमधला फरक कितीचा आहे 30चा आहे. मग 30 काय आहे, हा नफा. मग खरेदी किंमत म्हणजेच आपल्याजवळ असणाऱ्या वस्तू किती होत्या 60. मग 60 वर आपण 30 कमवल्या वस्तू. येत्या लक्षात. 60 वर 30 वस्तूंची कमाई केली तर मग हे शेकडा नफा किती. बस झाला. हे सोडून घेऊ आता. पहा लक्ष द्या.
30 एक 30 आणि 30 दुने 60 असं दिसत आहे, ठीक आहे ना. त्यानंतर बे एक बे आणि बे पंच 10, बस झालं. हे किती 50%, म्हणजेच काय 50% असा नफा होईल. आणि साहजिकच आहे, एक लक्षात येते पहा, 60च्या निम्म्य 30 आहे, 60च्या निम्म्य 30 आहे, म्हणजेच काय 50%. 60च्या निम्म्य 30 म्हणजे 50% येईल लक्षात. चला लिहून टाका 50% असं हे उत्तर मिळते आपल्याला. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. जर 120 वस्तूंची विक्री किंमत ही 144 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती. शेकडा नफा काढायचा आहे. पहा लक्ष द्या, आपल्याजवळ वस्तू किती आहे, विक्री किंमत म्हणजे आपल्या जवळची आपण विकली, त्याच्या बदल्यात किती आले, खरेदी किती रुपयाची झाली, किती वस्तूंची झाली, 144 वस्तू आल्या, खरेदी केली आपण तेवढ्याच वस्तूंमध्ये. म्हणजे काय, आपल्याजवळून गेलेल्या वस्तू किती 120, ह्या 120 वस्तू आपल्याकडनं गेल्या आणि आपल्याकडं आलेल्या किती त्या पहा बरं 144 येईल लक्षात. म्हणजे आपल्याला प्रॉफिट झाला, आपल्याला जास्त मिळालं, 120च्या ठिकाणी 144 मिळाले आपल्याला. मग मला सांगा या दोघांमधला फरक, या दोघांमधला फरक 24चा आहे. 144 वजा 20 म्हणजे 24, हे 24 झाला आपला नफा. 24 वस्तूंचा नफा झाला येईल लक्षात. मग खरेदी किंमत म्हणजे काय, आपल्याजवळ असणाऱ्या वस्तू किती 120, 120 या ठिकाणी लिहून टाका. गुन्हेला काय 100, गुन्हेला 100 का बरं करतो आहे, कारण यांनी काय म्हटलं आपल्याला शेकडा म्हटलं आहे. शेकडा नफा किती, बस झाला. हे सोडून घेऊ पहा लक्ष द्या. 0 0 कटला, 12 एक 12, 12 दुने 24, ठीक आहे. आणि 10 दुने 20, हे 20% नफा झाला येईल लक्षात. 20% नफा असं हे उत्तर मिळते येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून घ्या. नंतरचा प्रकार बघू आता आपण एक नवीन. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 4000 रुपयाची वस्तू 25% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती येईल लक्षात. एखादी वस्तू आहे 4000 रुपये किंमत आहे, पण दुकानदाराला ती 25% त्याच्यावर नफा घेऊन विकायचा आहे. मग काय करणार तो, तर पहा हे 4000 लिहून घ्या पहिले आणि या 4000वर त्याला 25% नफा घ्यायचा आहे. म्हणजेच काय 100वर 25% वाढवा म्हणजे काय होईल 25, 125 होईल येईल लक्षात. मग भागाकारात काय 100, बस झाला आहे. आता हे आपल्याला 25% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. आता हे जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. तर पहा एक लक्षात घ्या, हे जे आहेत 25 कुठून आले, 125 कसे बनले तर 100 + 25 केले, हे लक्षात असू द्या येईल लक्षात. आता काय करता येईल हे भागून टाकू. आता पहा लक्ष द्या, 0 0 0 0 कटला येईल लक्षात. या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर, इथे सोडून घेऊ. पहा लक्ष द्या, हा 0 पहिले इथे लिहून घेतो आहे. 4 5 20, इथे राहिले 2, 4 2 8 9 10, 10शी 0 राहिला परत 1, ठीक आहे. 4 1 4 आणि 1 5. याचा अर्थ त्या वस्तूची कोणती किंमत, विक्री किंमत किती, तर विक्री किंमत किती राहणार आहे ती 5000 राहणार आहे. जर त्या विक्रेत्याने 25% नफा घेऊन विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती सांगेल तो 5000 रुपये सांगेल येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, 6500 रुपयाची वस्तू 12% नफ्याने विकली. किती टक्के, 12% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. परत विक्री किंमत काढायची आहे 12% नफा घेऊन. मग वस्तू किती रुपयाची आहे, वस्तू आहे 6500 रुपयाची. दुकानदार यावर 12% घेऊ इच्छितो, म्हणजे 12% त्याला पाहिजे. त्याच्यावर काय करेल मग तो, 100 मध्ये 12 मिळवा, हे झाले 112 आणि भागाकारात काय तर 100 येईल लक्षात. आता 112 कसे आले हे लिहित नाही मी, 100 मध्ये 12 मिळवले. जर नफ्याने म्हटलं तर मिळवा, तोट्याने म्हटलं तर मायनस करायचे, 100 मधूनच मायनस करायचे. तेही गणित पुढे पाहू आपण. तर पहा लक्ष द्या, 0 0 0 0 कटलं, काय राहिलं हे 65 गुणेला 112, हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा बाजूला घेऊन सोडून घेतो. 65 पाडा येत नाही आणि 112चा पण पाडा येत नाही आपल्याला. हा 112 गुणेला 65 लक्ष द्या, 5 2 10, 1 राहिला, 5 1 5 आणि 1 6, परत 5 1 5, हा 0, ठीक आहे. परत 6 2 12, 1 राहिला, 6 1 6 आणि 1 7 आणि 6 1 6, बस झाला आहे. यांची बेरीज करतो आहे, हा 0, 6 आणि 2 8, 5 आणि 7 किती 12, हा 1 राहिला आणि हे किती झाले 7 येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय तुमचं 7280 असं उत्तर मिळते. इथे लिहून घेतो आहे पहा, 7280 येईल लक्षात. म्हणजे तो विक्रेता काय करल, 12% नफा घेणार, म्हणजेच काय तर त्याला वस्तू ते 7280 रुपयाला विकावे लागेल येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघूयात नवीन एक आपण.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 4300 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली. तोटा म्हटलाय आता, इल्ल लक्षात. तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? ठीक आहे, तोटा करायचा म्हणजे काय, वस्तू आहे 4300 रुपयाची, किती टक्के तोटा? 20% तोटा. मला सांगा 100 मधनं 20 काढा, किती राहिले? 80. मग इथे लिहायचे 80. 20% तोटा झाला, भागाकारात काय 100. हे 80 कुठून आले इथे लिहून घेतोय पहा. 100 वजा 20 म्हणजे या ठिकाणी काय आले आपले, हे 80 आले. हे लक्षात असू द्या, ठीक आहे ना. चला हे सोडून घेऊ म्हणजे उत्तर मिळते आपल्याला. पहा 0 0 0 0 कटला, 8 0 0. या दोघांचा गुणाकार करतो पहा. 430 गुणिला 8 म्हणजे 8 0 0. त्यानंतर 8 त्रिक 24, 2 राहिले. 8 चोक 32, 33 34. हे लक्षात. म्हणजे तोट्याने विकली याचा अर्थ याच्यापेक्षा कमी किंमत द्यावी लागेल. म्हणजे किती रुपयाची तोटा झाला तो? 3440 रुपयाने ती विकली. ठीक आहे, चला लिहून टाका. त्यानंतर याच पद्धतीचे एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 7800 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर, तोटा म्हटलाय 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? परत त्याच पद्धतीचं गणित आहे. 7800 रुपयाची वस्तू आहे, 7800 लिहून घेतोय. किती टक्के तोटा आहे? 30%. मला सांगा 100 मधून 30 गेले, लिहून घेत नाही, डायरेक्ट लिहितोय. पहा 100 मधून 30, या ठिकाणी 70 राहिले, बस झाले. भागाकारात काय 100. हे लक्षात. हे 70 कुठून आले लक्षात घ्या. परत 30% तोटा आहे, 100 मधून 30 वजा केले, 70 आले. हे लक्षात असू द्या. आता पहा काय होईल, 0 0 0 0 कटला. 780 गुणिला 7 करतोय. पहा लक्ष द्या, डायरेक्ट 7 0 0. त्यानंतर 7 8 56, 5 राहिले. 7 7 49, 49 आणि 5 हे झाले आपले 54. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? 5460. येईल लक्षात. लिहून टाका व्यवस्थित. 5460 रुपयाला ती विकली. म्हणजे विक्री किंमत किंवा विकलीही लिहू शकता तुम्ही या पद्धतीनं. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, एक वस्तू 8400 रुपयाला विकल्याने 20% तोटा होतो. किती टक्के? 20% तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? पहा त्यांनी काय म्हटलं, 20% तोटा होतो. 20% तोटा झाला म्हणजे ही वस्तू कितीची असायला पाहिजे? 80% असायला पाहिजे. सहज सोपं आहे, बिलकुल लक्षात येते. पहा एक वस्तू 8400 रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला. एवढ्या रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला ना, म्हणजे 80% ती विकली असेल वस्तू. मग आपण एक करून घेऊ. पहा लक्षात घ्या, हा 100 वजा 20% तोटा आहे. मग मला सांगा 80%ची ती वस्तू असायला पाहिजे. किती? 80%. येत आहे लक्षात. मग हे 80%, पहा लक्ष द्या, 80% बरोबर किती? तर 8400. 8400 येत आहे तुमच्या लक्षात. 80% म्हणजे 8400. तर त्यांनी काय म्हटलं, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? मूळ किंमत म्हणजे खरेदीची किंमत. मग या ठिकाणी लिहितो आपण 100% बरोबर किती, म्हणजे मूळ किंमत मिळते 100%ची आपल्याला. आता पहा हे जर सोडवलं आपण असा तिरपा गुणाकार की उत्तर मिळते. पहा हा 100 गुणिला तो 8400 आणि भागाकारात किती? तर हे 80. येईल लक्षात. पहा 0 0 कटला, 8ने भाग देतोय इथे. पहा 8 1 8, 8 1 8, 4ला भाग जात नाही, 0 द्या. परत 8 45 याला भाग जातो. व्यवस्थित भागाकार करा. पहा 8 1 8, या 4ला भाग जातो का? नाही. मग त्याचा मोबदला 0 दिला. मग इतर आले 40 आता, आणि 8 45 म्हणजे 105ने याला भाग गेला. येईल लक्षात. मग 105 गुणिला 100 हे सोडवायची गरज नाही, 105 असे लिहून टाका आणि हे 2 शून्य इथे देऊन द्या. म्हणजे आपलं उत्तर काय, त्याची जी किंमत होती वस्तूची मूळ किंमत म्हणजे काय, खरेदीची किंमत किती होती? 10,500 रुपये होती. मग साहजिक आहे 80% बरोबर 8400, तर 100% बरोबर 10,500. येईल लक्षात. चला लिहून टाका. हे झालं आपलं उत्तर. येईल ना लक्षात व्यवस्थित. हे व्यवस्थित पहा, 100 मधून 20 वजा केलं, 80%ची ती वस्तू आहे. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक वस्तू 17,220 रुपयाला विकल्याने 40% तोटा होतो. 40% तोट्याने विकून टाकली त्यांनी. ठीक आहे. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, म्हणजे मूळ किंमत आपल्याला काढायची आहे. पहा 40% तोट्याने म्हणजेच काय, तर 100 वजा 40 बरोबर हे 60%ची ती वस्तू असायला पाहिजे. ही जी आहे किंमत बरोबर 60%. मग पहा इथे लिहितो आहे 60% बरोबर किती, तर 17,220. ओके.
तर या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला 100% बरोबर क्वेश्चन मार्क. हे लक्षात तिरपा गुणाकार करायचा आहे ना, उत्तर काढायचं आहे. तिरपा गुणाकार कसा 100 गुणिला 17,220. पहा हा 100 गुणिला 17,220 आणि छेदामध्ये काय तर ते राहील 60. बस झाला आहे. 0 0 कटला 6ने भाग देऊ. आता इकडे पहा 6 1 6 6 2 12. याच्यात 12 जर गेले 17मधून तर किती राहिले 5. आता इथे झाले 52. त्यानंतर 6 8 48 52मधून 48 गेले राहिले 4 आणि 6 7 पूर्ण गेला इथे 42. म्हणजे हा पूर्ण कटला कितीने 287ने. येईल लक्षात. चला काय होईल मग या ठिकाणी लिहून घेतोय मी किती 287. त्याच्यावर किती 0 1 2 1 2 म्हणजे आपलं उत्तर काय तर ती वस्तूची खरेदीची किंमत किती तर 28,700 त्या वस्तूची खरेदीची किंमत राहील. हा थोडा भागाकार व्यवस्थित समजून घ्या. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक वस्तू 520 रुपयाला विकल्याने 30% नफा होता. आता नफा म्हटलं याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये तोटा होता, इथे कायला नफा होतो म्हटलाय. नफा होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत काढा. खरेदीची किंमत काढायला सांगितलं. ही आहे नफ्याची वस्तू. 30% जास्त घेऊन झालेली ही वस्तू आहे. म्हणजेच पहा किंमत काय राहील ते आता या ठिकाणी लिहितोय. पहा 30% नफा म्हणजे काय हा 100 + 30 बरोबर हा 130 होईल. काय होईल हा 130. मग या ठिकाणी आपण काय करायचं 130 असंच लिहायचं. 130% म्हणू आपण त्याला. 30% जास्त आहे ना याच्यामध्ये म्हणजे 130% बरोबर किती तर ते राहिले 520. इथे लिहितोय मी 520. येईल लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे तर ते वस्तूची खरेदीची किंमत म्हणजे 100% पाहिजे आपल्याला एकंदरीत. मग पहा 100% बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालाय. येईल लक्षात. याच्या पूर्वीच्या गणितात या ठिकाणी मायनस केला, आता आपल्याला प्लस करून गणित सोडवायचं आहे. मग काय करायचं आहे पहा तिरपा गुणाकार करायचा. काय होईल 100 गुणिला तो 520 आणि भागाकारात किती तर 130. येईल लक्षात. पहा 0 0 कटला 13 1 13 13 चौक 52. ठीक आहे बस झालाय. 100 गुणिला 4 म्हणजे आपलं हे उत्तर किती मिळते तुम्हाला हे 400 उत्तर मिळेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका आणि याकडे लक्ष द्या. इथे काय म्हटलं आहे नफा म्हटलं म्हणून प्लस करून 130 इथे ठेवायचा आणि बरोबर गणित सोडवायचं आहे. येईल लक्षात तुमच्या. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक वस्तू 9,600 रुपयाला विकल्याने 20% नफा झाला. हे नफ्याचं गणित आहे. 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. हे 9,600 20% जास्त घेतलेले आहे म्हणजे काय होईल पहा 100 अधिक 20% म्हणजे हे झाले 120%. येईल लक्षात. मग 120% इथे लिहून घेतो आहे. 120% बरोबर काय तर 9,600. मग इथे लिहा 100% बरोबर किती बस झाला. हे तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते तुम्हाला. काय होईल हा 100 गुणिला किती ते 9,600 आणि भागाकारात किती तो 120. ठीक आहे. पहा 0 0 कटला 12च्या पाड्यामध्ये 96 आहे. 12 8 96 12 1 12 12 8 96 म्हणजे 8 1 8 0 किती आहे सांगा 1 2 आणि इथला 3 1 2 3 म्हणजे ती खरेदी किंमत किती तर 8,000 रुपये ती खरेदी किंमत असेल. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक वस्तू 1200 रुपयाला विकल्याने 20% नफा होतो तर ती वस्तू 1400 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती. शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर पहा 1200 रुपयाला विकली. समजा हे 1200 रुपयाला जर विकली तर 20% नफा म्हणजे 120 होतो. किती होतो 120 होतो. समजा ती वस्तू 1400 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती. मग ती वस्तू आपल्याला 1400 रुपयाला विकायची आहे. हे लक्षात. टक्केवारी किती. आता एक लक्षात घ्या 20% नफा घेतला आहे आपण 120 या ठिकाणी लिहिलं. त्यांनी म्हटलं 20% आपण 120 लिहिलं. 100 जास्त लिहिलं आहे हे लक्षात असू द्या फक्त. ठीक आहे ना. तर पहा आता काय होईल याचा तिरपा गुणाकार करायचा बस झाला आहे. काय होईल पहा हा 1400 गुणिला तो राहील 120 आणि भागाकारात जाईल हे 1200. ओके. चला काय होईल पहा 0 0 0 0 कटला हा 12 आणि हा 12 कटला म्हणजे राहिला काय उत्तर 140. मग मला सांगा टक्केवारीमध्ये किती राहिलं 140. मग याच्यामधनं जे यांनी 20% म्हटलं आपण 120 घेतलं. जो 100 जास्त आहे तो 100 याच्यातनं वजा करायचा. येईल लक्षात तुमच्या. तो 100 वजा केला की आपला फुल उत्तर मिळते किती 40%. किती टक्के 40%. येईल लक्षात. परत एकदा सांगतोय
यांनी पहा 1200 रुपयाला विकले आणि 20% नफा म्हटलं. आपण 1200चे 20% घेतले नाही, 120 केले, 100 जास्त केले, म्हणून शेवटी आपण 100 इथनं वजा केले आहे. आणि या पद्धतीचं बरोबर पहा, हे जे रुपये आहे रुपयाच्याच खाली मी रुपये लिहून घेतले. येतं लक्षात, रुपयाच्याच खाली रुपये करायचे, तेव्हा ते गणित व्यवस्थित निघते. येईल लक्षात. चला व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतरचं परत एक गणित बघू आपण असंच. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक वस्तू 1500 रुपयाला विकल्याने 10% नफा होतो, तर ती वस्तू 1800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती. आता त्याच पद्धतीने नफा आपल्याला काढून घ्यायचा आहे. पहा 1500 रुपयाला विकल्याने 10%, मग 1500 घेतोय, 10% म्हणजे काय करू, 10 डायरेक्ट लिहिता येणार नाही तर काय 110, म्हणजे 10 लिहिले आपण, कितीवर 100वर 10 वाढवले म्हणजे किती झाले ते 110. मग काय करता येईल त्यानंतर पहा, तर ती वस्तू 1800 रुपयाला विकली, 1800 रुपयाच्या खाली पहा, रुपयाच्या खाली रुपये लिहायचे, बरोबर हे टक्केवारी किती. बस झालं आहे. शेवटी 100 वजा करायचे, हे लक्षात असू द्या. चला काय होईल मग, हे 1800 तिरपा गुणाकार करतोय, 1800 गुणिला 110 आणि भागाकारात किती ते 1500. येईल लक्षात. पहा लक्ष द्या, हा शून्य कटला, ठीक आहे. त्यानंतर हा एक शून्य कटला, 15 1 15, 15ने याला भाग जातो. पहा 15 1 15, इथे 15 1 15, यातले राहिले 3, 18मधून 15 गेले, 3 राहिले आणि हा एक शून्य म्हणजे 30, मग 15 दुने 30 हा कटला. याचा अर्थ आता राहिला काय आपल्याला 12 गुणिला 11. मग हे गुणाकार करून घेऊ. पहा लक्ष द्या, 12 गुणिला 11 यांचा गुणाकार किती, 11 दुने 22, किती राहिले 2, त्यानंतर 11 1 11, 12 13, हे झाले 132. 132 काय टक्के, याच्यातून काय वजा करू, याच्यामधनं वजा करतोय मी 100, म्हणजे आपलं उत्तर सांगा 32%. काय तर नफा झाला, शेकडा नफा, 32% नफा असं लिहून टाका व्यवस्थित. येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. तर पहा इथून व्यवस्थित लक्षात घ्या, त्यांनी 1500 दिले, 10% म्हटलं 110 केलं, 1800 म्हटलं किती, तिरपा गुणाकार केल्यानंतर हे उत्तर मिळते 32% नफा. येईल लक्षात. चला तर हे एकूण आता आपले ह्याच्यामध्ये 10 प्रकार झाले. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. भेटू पुढल्या लेक्चरला. धन्यवाद.